कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फोन उचल की मम्मी। काय ग, कुणाचा फोन आहे? माहित नाही ताई, नंबर सेव्ह नाही। आण तू इकडे आण। हा? आण इकडे आण। अगं ताई, कट झाला फोन। हा, कशाला उगा, जाऊ दे। कळलं आम्हाला। ही मम्मी बी ना, मम्मी नक्कीच मावशी सोबत असेल। ह्यो का नाही आलाय अजून? कुणाचा फोन होता ग? तू तर म्हणली होतीस की तुला रातच्याला फोन येत नाही म्हणून। अगं ते नाहीच येत, रातच्याला फोन येत नाहीत। हा, ते कंपनी वालेच असतील का फोन? जाऊ दे तिकडे। काय रे, यायला एवढा उशीर का लावलास? पर कामात उशीर होता कामा नाही। काम एकदम परफेक्ट झालं पाहिजे, एक बी चूक नाही। आणि पैशाचं टेन्शन घेऊ नका, जा। मास्तरीन बाई, आता तयार राहा। रुमाल कुणीकडे गेला माझा? होय, रुमाल मी कुठे ठेवला बघितलं काय? वस्तू कुठं गायब होत्यात मला कळत नाही बरं काय। इथंच ठेवून गेलो होतो मी। दिसला का तुम्हाला रुमाल माझा? काय म्हणतो? ओय तुम्ही काय ग्लास घालताय पर्स मध्ये? एवढी कसलं खतरनाक तंद्री लागलाय तुमची। मी काय म्हणालोय, मगा तर हाका मारलोय, मास्तरीन बाई रुमाल बघितला का, रुमाल बघितला? कसला विचार? काही नाही, काय नाही। कसं मी तुम्हाला विचारतोय मगापासून, रुमाल कुठे बघितला काय माझा म्हणून? हा, फुलपगारे सर आले नाहीये तो शाळेत कालपासून। मी त्यांचा फोन ट्राय केला, त्यांचा फोन लागत नाही। त्यांच्या मिसेसला पण ट्राय केला तर त्यांचाही फोन बंद येतोय। मला काही कळत नाहीये अधिपती, असं काय झालं असेल? असं न सांगता न कळवता त्यांनी कधीच काही केलेलं नाही आजपर्यंत। काय तर काम लागलं असेल, ऐनवेळी गडबडीत कुणीकडे तरी गेला असेल माणूस, एवढं कशाला टेन्शन घेत आहे? बरोबर आहे, पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक फोन करून कोणाला काहीतरी कळवलं असतं ना। असं काहीच केलं नाहीये त्यांनी। अहो, त्यांनी जिकडे गेले असतील तिकडे नसेल नेटवर्क, त्यामुळे त्यांचा लागला नसेल फोन, झाली असेल बोंबाबोंब। तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका। नाही, पण नेटवर्क नसलं की ते नॉट रिचेबल असं सांगतात ना। ह्यांना फोन केला ना अधिपती की स्विच ऑफ लागतोय त्यांचा नंबर। अहो, तुम्ही एवढं त्या फोनच्या इंजिनिअरिंग मध्ये घुसू ना। ते नेटवर्कची कांडी नसली की नाही, ते वाटेल ते थापा मारते। आपण जिथे व्यक्ती को फोन किया, आम्हाला शेंडा लावू नका म्हणायचं। जाऊ दे, रुमाल कुणीकडे आमचा? नाही अधिपती, मला वाटतंय काहीतरी गडबड आहे। उगाच गणी नाही ते विचार करत बसू नका। जी गोष्ट आपल्याला माहित नाही त्याचा कशाला एवढा विचार करत आहे? त्याच्यापेक्षा माझा रुमाल शोधून द्या। हो, मी इथं ठेवला होता। त्यांचा फोन का लागत नाहीये आणि फोन का बंद आहे त्यांचा? बरं, फोन जाऊ दे, त्यांनी शाळेतल्या कुणाला तरी काहीतरी मेसेज पाठवला असता। कुणाला काहीच माहित नाहीये। मला बी माहित नाही माझा रुमाल कुणीकडे गेला। मी कपाटात बी शोधला। अधिपती, चिडू नका। माझा मुद्दा एवढाच आहे की शोधलं की घावतंय। एक काम करा, एखादा माणूस पाठवून द्या की तिकडे त्यांच्या घरला, शोधून येईल तो, बघून येईल। ते सगळं करून झालंय अधिपती, म्हणून तर मला टेन्शन येते ना। गुप्ते मॅडम, गाडे सर, सगळ्यांनी सगळीकडे शोधलं, कुठेच सापडले नाहीयेत फुलपगारे सर। त्यांचा फोन आहे, मला काहीच कळत नाहीये। आई साहेबांना विचारा बरं इकडं, त्यांना माहिती आहे का? विचार मॅडम ना? हा, विचारा की। नाही, पण मॅडमना कसं काही माहित असेल? त्यांचं शाळेतल्या रेग्युलर कामामध्ये काही लक्ष नसतं ना फारसं। हा, बरोबर आहे, पण काय एखाद्या वेळेस असू शकते ना, आई साहेबांना तेवढं फोन करून कळवलं बाबा की असं असं चालू आहे गावाला, नंतर फोन बंद करून आज होऊ शकतंय ना। 2 बीपीच्या गोळ्या खाऊन का होईना, हाय कमांडला कळवणार फुलपगारे। आता सगळ्यांना एवढं विचारताय तर आई साहेबांना पण विचारा। ठीक आहे, मी विचारते त्यांना। आणि माझा रुमाल शोधून द्यायला मदत करा की मला झालाय लेट पडदिशी। सर का
तिकडे कसा काय गेला? गेला स्वतःच्या पायाने चालत चालत. हे घे, चांगलं काम केल्याबद्दल. असंच चांगलं काम करत राहायचं. काय निघ आता. मॅडम काय काम केलं त्यांनी? काय नाही तुम्ही बक्षीस दिलत ना त्यांना. चांगलं काम केलं की आम्ही बक्षीस देतोच. अच्छा, पण मग काय चांगलं काम केलं त्यांनी? हो सुनबाई, ही काही तुमची शाळा नाही का आम्ही तुमच्या विद्यार्थिनी नाही. आल्यापासून तोंडी परीक्षा असल्यासारखे धमकन प्रश्न विचारत सुटलात. सॉरी मॅडम. यो शब्द तुमचा लय आवडताय काय? सॉरी नाही तसं नाही मॅडम, पण सांगा ना कोण होते ते? आपल्या बागेत काम करणाऱ्या रघुचा पोरगा आहे तो. काल त्यांनी आपल्या बागेमध्ये काही इंग्लिश फुलं लावली, ती आम्हासनी आवडली म्हणून आम्ही त्याला बक्षीस दिलं. का काय झालं? नाही काही नाही. नाही नाही सुनबाई, काहीतरी झाल्या बिगर चौकशी करणाऱ्यातले तुम्ही नाही. बोला काय झालं? नाही मॅडम, खरंच काही नाही. सुनबाई, आम्हाला माणसं वाचता येतात. सांगा काय झालं? फुलपगारे सर. त्यांचं काय? ते कुठे आहेत मॅडम? शाळेत असतील, नाही तर त्यांच्या घरला. नाही मॅडम, सगळ्यांनी खूप शोधलं त्यांना, ते घरी पण नाहीये, कुठेच सापडत नाहीये. त्याचा फोन पण लागत नाहीये मॅडम. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आम्ही त्यांना गायब केलंय? नाही 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 मॅडम, मॅडम तसं नाही म्हणायचंय मला. मला अधिपतींनी विचारायला सांगितलं तुम्हाला, म्हणून मी विचारलं. अधिपतीने विचारायला सांगितलं वय? आम्हाला वाटलं तुमचं डोसकं आहे. नाही नाही मॅडम, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण त्यांनी तुम्हाला फोन वगैरे काही केला होता का? आम्हाला कशाला फोन करतील? नाही म्हणजे त्यांना रजा हवी असेल किंवा शाळेच्या कामासाठी बाहेर वगैरे जायचं असेल तर म्हणून विचारलं. नाही नाही, आम्हाला काय फोन बिन आला नाही, आणि आला तर सांगू आम्ही तुम्हाला. आणि तुम्ही कशा पायी टेन्शन घेताय? असतील कुठल्या तरी कामात, काय म्हणतात ते कॉन्फरन्स बिनफरन्स काहीतरी असेल त्यांचं. होप सो. सुनबाई, आम्हासनी एक सांगा, तुमचं काही काम आहे का त्यांच्याकडं? काय अडलंय? नाही माझं असं काही नाही मॅडम, पण शाळेची खूप कामं रखडली आहेत त्याच्यामुळे, आणि काही कामांना मुख्याध्यापकच लागतात ना मॅडम. मग तुम्ही घ्या जबाबदारी, व्हा मुख्याध्यापक. म्हणजे तुम्ही व्हा की मुख्याध्यापक, फुलपगारे परत येईपर्यंत. तसं पण तुम्ही शाळेच्या मालकीण आहेसा. नाही मॅडम, मला मुलांना शिकवण्यात जो आनंद मिळतो तो खुर्चीत बसून नाही मिळणार. राहू द्या खुर्ची रिकामी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.